पद्धतीनं व्हॅल्युएशन करून आणि फार बारकाईनं लक्ष देऊन पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक त्याच्याबद्दलची घेतली, परवा दिवशी पण बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे। फार अतिशय गांभीर्याने ह्या गोष्टीमध्ये लक्ष देण्यात आलेलं आहे आणि जेवढं लवकर करता येईल, कारण शेवटी कसं आहे, मागच्या वेळेस काही जण असं म्हणतात की बाबा घाई झाली किंवा काय झालं, प्रत्येक जण आपापल्या परीनं विचार मांडतो किंवा त्यांना जे काही कानावर येतं त्याच्यातनं ते त्यांचं मत प्रदर्शित त्या ठिकाणी करत असतात। तशा प्रकारे एकंदरीत पुन्हा हे सगळ्या गोष्टी करत असताना, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्राच्या काठी देखील अनेक ठिकाणी अनेक महापुरुषांचे पुतळे उभे आहेत आणि अतिशय दिमागदारपणे आहेत। तिथं ज्यावेळेस पुतळे उभे केले जातात त्यावेळेस वाऱ्याचा वेग किती आहे, कशा पद्धतीचं फाउंडेशन असलं पाहिजे, कशा प्रकारे त्याची उंची असली पाहिजे, ह्या सगळ्याचा अभ्यास केला जातो। जसं पाठीमागच्या काळात तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये उभं करण्याच्या बद्दलचा चर्चा चाललेली होती, त्याच्याबद्दल निर्णय अनेक राजकीय वेगवेगळ्या सरकारांनी घेतले, परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं ती मॅटर काहीतरी कोर्टामध्ये गेल्यामुळं ते तिथं अडकून पडलेलं आहे। तशा प्रकारे हे आत्ता का झालं, कसं झालं, मीडियामध्ये पण येतं आहे की बाबा नटबोल्ट गंजले म्हणून त्या ठिकाणी झालं। कारण मी पण पंतप्रधान ज्यावेळेस नेव्ही डे साजरा केला गेला त्यावेळेस मी पण त्या अनावरणाला आलो होतो, पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। देवेंद्रजी होते, एकनाथराव होते, रवींद्र चव्हाण साहेब होते, स्वतः प्राईम मिनिस्टर होते, ACS PWD होते, असे सगळेच लोक त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस अनावरण करून सगळे निघून गेले आणि त्यावेळेस तर सगळं व्यवस्थित दिसत होतं। परंतु आता ह्या खोलात जाऊन मी मागेही आवाहन केलेलं आहे की ह्याच्या पूर्णपणे डीपमध्ये जाऊन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाहीत ज्यांनी पुतळ्याचं काम केलं, परंतु ते पळून पळून कुठं जाणार आहे, महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, त्यांनाही त्या ठिकाणी शोधलं जाईल आणि त्यांच्याकडनं देखील काय त्यांचं म्हणणं आहे, काय कशा पद्धतीने हे सगळं झालं याची शहानिशा केली जाईल, हे मला आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगायचं आहे। होय, ते बोलणं झालेलं आहे, त्याच्या संदर्भामध्ये नंतर पाहणी वगैरे सगळं झाल्यानंतर त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका, कारण राम सुतारांनी अनेक पुतळे उभे केलेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, त्यांना त्याच्यातलं खूप मोठं ज्ञान आहे आणि आता करताना ते इतकं सगळ्या गोष्टी बारकाईनं बघून केल्या जाणार आहेत, त्याच्यामुळं ते त्यांचाही जसं एखादा स्ट्रक्चरल ऑडिटर आल्यानंतर तो त्याचं ऑडिट करेल किंवा काय स्ट्रक्चर ह्याच्यात कुठल्या चुका होत्या का, राम सुतार आल्यानंतर तेही त्या ठिकाणी बघतील किंवा पुतळ्यामध्ये जे काही गोष्टी वापरायच्या असतात, ब्रांजचा पुतळा असतो, वेगवेगळ्या धातूंचे पुतळे तयार केले जातात, तर त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागे काही वर्षापूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचा खूप मोठा पुतळा नर्मदा प्रकल्पाच्या ठिकाणी उभा केला, जगातला सगळ्यात उंच पुतळा म्हणून त्याची ओळख आहे आणि त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये म्हणजे तिथं तर वर गेल्यानंतर अशी गॅलरी आणि गॅलरीतनं तुम्ही त्यांच्या इथून बघू शकता इकडचं, एवढा ते भव्य आणि दिव्य त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामुळे तिथं पण काय अनुभव आहे, तिथं काय काम झालंय, असं सगळीकडचाच विचार त्या ठिकाणी केला जाईल आणि पुढची पावलं उचलली जाईल। तुम्ही इथे होता, काय प्रशासनाला सूचना केली? नाही, प्रशासनाला नाही, प्रशासनाकडनं मी समजून घेतलं, मी काय सूचना दिल्या त्यांच्याकडनं समजून घेतलं, काय झालं, कसं झालं, कशा पद्धतीनं होतं हे समजून घेतलं। मला ज्या काही माझ्या मनामध्ये शंका कुशंका होत्या त्याच्याबद्दलचे प्रश्न मी त्यांना विचारले, त्याची उत्तरं ते देत होते। दादा, आपल्या मनामध्ये शंका आहेत, तशाच महाराष्ट्राच्या मनामध्ये देखील अनेक शंका आहेत की संबंधित कंपनीला जे टेंडर दिलं होतं, जे काम करायला दिलं होतं, त्याचा सल्ला कुणी नेमका दिला, हे नौदलापर्यंत हे कॉन्ट्रॅक्टदार कुणी पोहोचवले, अनेक प्रश्न आहेत ते महाराष्ट्राच्या। त्याबद्दल संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे, चौकशीला सुरुवात त्या ठिकाणी केली गेलेली आहे।
कुठलंही कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही, हे मी स्पष्टपणे आपल्याला मार्फत महाराष्ट्राला सांगू इच्छितो. त्यातील एक आरोपी चेतन पाटील यांना